तिल्हेहाळ गॅसस्फोट दुर्घटनाग्रस्त कुटुंबास MK फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच जनसेवक महादेव कोगनरे यांची मदत। तिल्हेहाळ तालुका दक्षिण सोलापूर येथे माळप्पा दायगुडे यांच्या घरात अचानकपणे झालेल्या गॅस दुर्घटनेत त्यांची पत्नी व लहान मूल मरण पावले। आगीत पूर्णपणे घर जळून भस्मसात झाले आहे। या दुर्घटनेबाबत MK फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनरे यांना माहिती मिळताच त्यांनी तत्परतेने कुटुंबाला मानसिक धीर देऊन आर्थिक मदत केली। घरात गॅस सिलेंडर वापरताना काळजीपूर्वक योग्य ती खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे, असे आवाहन महादेव कोगनरे यांनी यावेळी केले। अशा प्रसंगात सर्वात आधी जनसेवक महादेव कोगनरे हे निस्वार्थपणे कायमच धावून येत असतात, हे बऱ्याच घटनांवरून दिसून आले आहे। या प्रसंगी गावचे सरपंच गणेश जाधव, उपसरपंच सिद्धाराम दायगुडे, ग्रामपंचायत सदस्य संदीपान दायगुडे, सुनीता चव्हाण, राजेंद्र दायगुडे, पोलीस पाटील शशिकांत चोपडे, बाबुराव दायगुडे, हिराचंद्र राठोड, प्रकाश दायगुडे, सिद्धराम शिंदे, रमेश चव्हाण, गणपती चोपडे, अमोल करे, लक्ष्मण बंडगर, ज्ञानेश्वर वावरे, शिवा दायगुडे, विठ्ठल मुस्के यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते। झालेला आहे, इतकी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे की आमच्या संपूर्ण परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। ते रोजगारावरती काम करत असतात, रोजगार आर्थिक परिस्थिती इतकी बिकट परिस्थितीतून ते वाटचाल संसार आपला करत असताना सुद्धा याची देवानी एक काळाचा महिमा म्हणा किंवा त्यांची दुर्दैव की त्यांच्या नशिबामध्ये असे भोग आले की परत त्यांचं घर उभारणी करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे ताकद नाही। आज आम्ही जेव्हा साहेबांना पोचली आणि मला स्वतः राधिका पाटीलांनी साहेबांनी फोन केला, असं जर संदीप आम्ही यायचं आहे म्हणतो, त्यांनी फोन केला तर तात्काळ त्यांनी स्वतःचं काम सोडून त्यांनी तात्काळ पहिला किल्ल्याला भेट देण्यासाठी मला सकाळपासून त्यांनी 2चा फोन आमचा फोन झाला आणि त्यांनी लगेच आज इकडे आले। ॲक्च्युली त्यांचा दौरा दुसरीकडे होता, पण ती घटना करतात त्यांनी लगेच आमच्या गावासाठी या घटनेला तात्काळ भेट घेऊन काही त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल आम्ही समस्त ग्रामस्थ, सरपंच, किल्ला समस्त ग्रामस्थ आम्ही त्यांचा खूप खूप आभारी आहे। अशाच पत्रकारांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही शासनाच्या प्रशासनासुद्धा तुम्ही प्रयत्न करावा, असं आम्ही सर्वच ग्रामस्थांच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती